शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै 2024 पासून सुधारणा करण्याबाबत दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी पारित केलेल्या शासन निर्णयात असे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की 1 जुलै 2024 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 50% वरून 53% करण्यात आलेला आहे। सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जुलै 2024 ते दिनांक 31 जानेवारी 2025 या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी 2025च्या वेतनासोबत रोखीने देण्याबाबत स्पष्ट आदेशित केलेला आहे। मागील थकबाकीसह माहे फेब्रुवारी 2025च्या वेतनासोबत रोखीने देण्याबाबत आदेश असला तरी माहे फेब्रुवारी 2025चे वेतन देयके जिल्हा कोषागार कार्यालयाकडे वेतन पथकांनी पाठविल्यामुळे महागाई भत्त्याचा मागील थकबाकी मार्च 2025च्या वेतन देयकासोबत रोखीने मिळणार अशी चर्चा शिक्षकांमध्ये होती। फेब्रुवारी 2025च्या नियमित वेतन देयकाबाबत विठ्ठल ढेपे अधीक्षक प्राथमिक वेतन पथक जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडील दिनांक 27 फेब्रुवारी 2025च्या पत्रानुसार माहे फेब्रुवारी 2025ची नियमित वेतन देयके फॉरवर्ड करण्यात आली होती, परंतु सदरची देयके परत मुख्याध्यापकाच्या लॉग इनला पाठवण्यात आलेली आहेत। तरी शासन निर्णय दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार माहे जुलै 2024 ते जानेवारी 2025 या 7 महिन्याच्या कालावधीतील महागाई भत्त्याच्या फरकाच्या रकमेचे प्रदान करण्यासाठी सुधारित वेतन देयक दिनांक 2 मार्च 2025 पर्यंत शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन फॉरवर्ड करून त्याबाबतची प्रत दिनांक 3 मार्च 2025 रोजी प्रत्यक्ष या कार्यालयात सादर करावी असा आदेश पारित करण्यात आलेला आहे। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र।